आई अण्णा मी कॉलेजमध्ये बघून येतो. सर मी बी येतो तुझ्या संग, एकटा नको फिरवू. नको नको अण्णा, तुम्ही इथंच थांबा, मी जाऊन येतो. शुभू आली का रे सानिका? नाही ना मॅडम, मी सगळीकडे जाऊन आलो पण कुठंच नाही आहे ती. आता शेवटचा पर्याय म्हणून कॉलेजमध्ये बघून येतो आणि तुमची ती गेट टुगेदरची जागा आहे ना, तिथं जाऊन येतो. ऐक ऐक, तू जाऊ नकोस तिथे. अरे मी आत्ताच सानिकाच्या जवळजवळ सगळ्याच मैत्रिणींना फोन केलाय, पण ती त्यांना भेटलेलीच नाहीये. म्हणजे त्यातल्या दोघी म्हणाल्या की सकाळी त्यांचं बोलणं झालं होतं, पण सानिका काही गेट टुगेदरला गेली नाही. कुठं गायब झालं काय कळलं झालं हो. ए बघ, टेन्शन घेऊ नकोस, सापडेल ती. कायच सूचना झाले मला. आई, थांब. आई अगं शांत हो. मॅडम मला वाटतं आता मी पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे. तक्रार दिली तर ते शोधतील तरी. हे बघ शुभू, थांब. इतक्यात पोलिसात जायला नको. तू आता घरच्यांबरोबर थांब, मी बघते काय करायचं ते. अहो मॅडम तुम्ही कसं बघणार, पोलीस स्टेशनचं काम आहे ते. तुम्हाला नाही जमणार, मी बघून घेतो. शुभू काय बोलतोयस तू? विश्वंभर राजे शिर्के यांची मुलगी आहे मी. शिक्षण मंत्र्याच्या मुलीचा एक फोन काय करू शकतो ना, याची कल्पना नाही आहे तुला. तू प्लीज शांत राहा, घरच्यांना तुझी गरज आहे. मी बघते काय करायचं ते. हो मॅडम. ठेवते. हॅलो श्रावणी बेटा, कशी आहेस? मला तुमची मदत हवी होती. बोल ना बेटा. आज या काकाची आठवण कशी काय झाली? तुझा आवाज असा काय वाटतं? काही गडबड आहे का? हो, नाही म्हणजे एक खूप महत्त्वाचं काम आहे. श्रावणी आलीस? ये जेवायला ये. तू कधी आलीस काकू? मी मागाशीच आले. अगं म्हटलं पटापट आवरूया, सगळे जेवायला येतील ना आता. काय ग, काय झालं? काकू, शुभूची बहीण आहे ना सानिका, ती माझी पण नाही का मैत्रीण आहे. हा. ती आज सकाळी तिच्या घरने निघाली होती आपल्या घरी यायला. शुभूला डबा घेऊन येत होती ती, पण अगं पोचलीच नाही आपल्या घरी. आणि आता तिच्याशी काही कॉन्टॅक्टही होत नाहीये. काय माहिती का कुठे गेली. काय? तुम्ही म्हणाल ते करेल, पण पोलिसांना बोलवू नका साहेब. आणि मी घरी पण सगळ्यांना विचारलं तर कोणाला काही माहीतच नाहीये. अरे देवा, मी पण सकाळपासून नव्हते ग. नाही तर एक मिनिट ताई, सकाळी शुभूची बहीण सानिका आपल्या घरी आलेली पाहिली तुम्ही? नाही ताई, आम्हाला माहिती नाही. आमची दुपारची ड्युटी असते ना. बरं ठीक आहे. बघितलंस, हे असंच चाललंय. मला काळजी वाटते गो, कुठे असेल ती. हो हो, अगं काही होणार नाही. तू बस आधी जेवायला, बस बस बस. ॲडी हां जेवायला ये. आलो, फोन चार्जिंगला लावून.